दुःख का होते? प्रत्येक माणूस हा आपल्या नातेवाईकाशी संबंधित असतो. त्यांच्याशी ते कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि प्रत्येकाला एक समाधानासाठी म्हणा किंवा माणसाच्या एक व्यवहारासाठी म्हणा, की प्रत्येक माणूस एकमेका माणसाशी जोडलेला असतो. आणि प्रत्येक माणसाला असं वाटत असतं, की आपण कुठून तरी, कसेतरी, कोणत्यातरी माणसाला भेटावं, त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण करावं किंवा त्यांचे सुखदुःख वाटून घ्यावं. म्हणून माणसं प्रत्येकजण हा एकमेकांसंग अटॅच झालेला आहे म्हणा किंवा एकमेकाच्या घरी जात असतात किंवा एकमेकाची कॉन्टॅक्ट ठेवत असतात. मग माणसाला त्यातून दुःख का होते? तो जेव्हा माणूस एकमेकापासून अपेक्षा ठेवतो, त्यावेळेस त्या माणसाला सर्वात जास्त दुःख होते. मग अपेक्षेचं विवरण कसं करायचं? की समजा की आपण जर एखाद्या माणसाच्या अपेक्षा ठेवल्याच नाही, तर त्या माणसाला कधीच दुःख होत नाही. माझं असं एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे. अपेक्षा ह्या पूर्ण होणाऱ्या असावा. म्हणजे अपेक्षा ह्या अपूर्ण राहणाऱ्या असल्या ना, तर मग त्या माणसाला सर्वात जास्त दुःख होतं. मग अपेक्षा पूर्ण होणार कधी? तर त्या आपल्या बजेटप्रमाणे किंवा आपल्या सानिध्यातल्या किंवा आपल्या अपेक्षा ह्या अशा असाव्या, की आपण एखाद्या अपेक्षा ठेवली आणि त्या माणसाने आपली जर अपेक्षा पूर्ण नाही केली, तर आपल्याला दुःख होतं. मग ती पूर्ण होण्यासारख्या अपेक्षा जर आपण ठेवल्या, तर आपल्याला त्याला सर्वात जास्त सुख मिळतं. मग ते सुख मिळण्यासाठी आपण अपेक्षाचे हे एक लिमिट असावं त्याच्यामुळं. मग समजा एखाद्याकडे टू व्हीलर आहे आणि त्याला फोर व्हीलर पाहिजे, तर कशी काय मिळेल? कारण त्याची अपेक्षा मोठी झाली. मग ती नाही भेटू शकत. मग आपली लायकी म्हणा किंवा आपली हैसियत म्हणा, ती जर टू व्हीलरची, तर आपण त्या माणसाकडून टू व्हीलरचीच अपेक्षा केली पाहिजे. त्या माणसाकडे फोर व्हीलर पण आहे, पण तो फोर व्हीलर आपल्याला देऊ शकत नाही. का? तर आपली तेवढी लेवल नाही किंवा आपण जास्त प्रमाणात अपेक्षा ठेवली मोठी, त्याच्यामुळे सर्वात जास्त आपल्याला दुःख होतं. म्हणून अपेक्षा ह्या लिमिटेड असाव्या. अपेक्षा ह्या मी तर म्हणतो की आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या काळानुसार बदलल्या पाहिजे. की अपेक्षा जास्त प्रमाणात काय कधी-कधी असं होतं की आपल्यालाच आपण माहिती नसतो की आपण कोणत्या लेव्हलला आहे किंवा कोणत्या स्टेटसमध्ये आहे किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि आपण दुसऱ्यांचं बघून म्हणा किंवा दुसऱ्या व्यक्तींची परिस्थिती बघून, दुसऱ्यांची राहणीमान बघून आपण आपल्या सगळेच विचार बदलत जातो आणि मग आपल्याला सर्वात जास्त दुःखाला सामोरे जावं लागतं. मग त्यावेळेस आपण असा विचार करतो, की हे हे दिवस आपल्यावरच का आले? दुसऱ्यांवर का नाही? आपल्यावरच का? की आपणच का नेहमी दुःख होतं? पण नेहमी दुःख होण्याचे कारण असं असते, की आपल्याला आपली परिस्थिती माहिती नसते. आपण आपल्या कोणत्या लेव्हलमध्ये आहे, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये हे माहिती नसतं. ज्यावेळी तुम्ही ह्या लेव्हलमध्ये परिस्थिती जाणून घ्याल, तेव्हाच तुम्ही जिंदगीमध्ये सक्सेस होणार आणि दुःखाला सामोरे जाऊन दुःखाचे निवारण करू शकता. काही मुलं बघा अशा पण पद्धतीचे असतात, की त्याच्या आई-बापाची परिस्थितीच नसते एखाद्याने iPhone घेण्याची म्हणा किंवा एक 20,000त फोन पण घेऊ शकत नाही. पण ते काय होतं आपला तो मुलगा आहे ना, तो दुसऱ्याची बघतो iPhone म्हणजे 1.5-1.5 लाखाचे, 2-2 लाखाचे फोन आणि मग तो आपल्या आई-बापाकडून अपेक्षा करतो, की आपल्या आई असं एवढ्या प्रमाणात घेतलं पाहिजे किंवा एवढ्या प्रमाणात दिलं पाहिजे. मग तो जास्त दुःखी होतो. मग ते चिड निर्माण होते. मग आई-बापांमध्ये वाद निर्माण होतात आणि मग वाद निर्माण झाल्यानंतर मग आई-बापांना वाटतं आपण कुठेतरी पोरांना सांभाळण्यामध्ये कमी पडतोय आणि पुढे त्याला आपण त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण माझं तर असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, की त्या आई-बापाने त्या पोराला असं समजून सांगितलं पाहिजे, की आपली खरंच ऐपत नाहीये iPhone घेण्याची. आलं का लक्षात? म्हणजे आपण म्हणतो ना ते, की उंटाचा मुका नाही घ्यायचा. तशी तशी पद्धत आहे आपली. मग ते पोराला समजून जर सांगितलं तर कदाचित पटू शकतं. पण आपण काय करतो, त्याला फक्त नाही आणि हाच्या मध्ये उत्तर देतो आणि त्याच्यावर चिडचिड होती. मग त्यांच्यात वाद निर्माण होतात. पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण प्रमाणात सोल्युशन द्याल का, त्याच वेळेस त्या पोराला सोल्युशन निर्माण होतं. तशाच बाबतीमध्ये फोनचेच काय, गाडी काय, सगळ्या बाबतीमध्ये कपडे-बिपडे जे काही परिस्थिती असते, उच्च शिक्षण म्हणा, कोणत्या मोठमोठ्या कॉलेजांमध्ये शिक्षण एखाद्या मित्रांनी समजा एकत्र 9वी ते 10वी पर्यंत शिक्षण असतं. त्यावेळेस काही सगळ्यांची जेमतेम परिस्थिती असते. त्यामुळे ते शिक्षण घेणं एवढं अवघड नसतं. पण ज्यावेळेस टेक्निकल युगामध्ये आपण ज्यावेळेस पुढच्या युगामध्ये वावरायला जातो, त्यावेळेस ते भारी-भारीतले कॉलेज असतात, भारी-भारीतले कोर्स असतात. मग त्याचे ते डोनेशन पण असतात. ते त्या प्रमाणात मग त्या सगळ्याच लेव्हलचे लोकं ते पैसे भरतीलच अशी अपेक्षा नसते. पण मित्र ज्यावेळेस एकत्र राहतात घ्या, त्यावेळेस एखाद्याचा मित्र मोठ्या कॉलेजला गेलेला असतो किंवा एखाद्याने मोठा कोर्स घेतला असतो. मग त्याची पण अपेक्षा असते आपण हा कोर्स घेतला पाहिजे. पण त्यावेळेस त्या आई-बापांची परिस्थिती नसते. मग त्यांनी काय करायचं, की बाबा हे काय
आपण करणं योग्य आहे का? मग त्या मुलाला आपण समजून सांगणं तेवढंच गरजेचं असतं, की बाबा आपली हैसियत नाहीये किंवा आपली ऐपत नाहीये. तू जरी हुशार असला तरी तू तुझ्या लिमिटमध्ये याच्यामध्ये काम कर. तू काय बारीक म्हणून सुद्धा मोठा होऊ शकतो. असं काही नाही, की मोठ्या कॉलेज गेल्यामुळे नंतर मग तू हुशार होशील किंवा मोठ्या शाळेमध्ये गेल्यानंतर हुशार होशील. तू बारक्या शाळेमध्ये राहून सुद्धा तू हुशार होऊ शकतो. असं काही नाही, की मोठ्या शाळेत गेल्या लोक लय हुशार होतात. अशी परिस्थिती आहे. आता आपला मुख्यमंत्री म्हणतात तो, की 7वी शिकलेलाच होता, तरी पण देशाचा मुख्यमंत्री होता. म्हणजे अशी काही सामान्य उदाहरणं आहे, की बाबा जी काही न असता सुद्धा की लय मोठी झालेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही असं काही करा, की आपल्या परिस्थितीचं जाणून, आपली परिस्थिती व्यवस्थित जाणून, आपल्या आई-वडिलांना पारखून किंवा आपण काय आहे समजून जर तुम्ही सगळे जर प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला ते दुःख होणार नाही आणि त्या दुःखातून तुम्ही बाहेरही पडसाल किंवा तुम्ही आहे त्यामध्ये समाधानी राहिला किंवा आहे तेच त्याच्यात अपेक्षित ठेवलं तर तुम्ही कदाचित एखादा आपला मित्र जर फोर व्हीलरवर जात असेल आपण टू व्हीलर ठीक आहे बाबा मी माझ्यामध्ये सुखी आहे आलं तू त्याच्यात जरी सुखी असेल तरी मी माझ्यामध्ये सुखी आहे किंवा एखादा पायी पायी चालत असो त्याच्यापेक्षा खालचा जरी म्हणला तरी तो म्हणा तर यायचं का नाही नको बाबा ठीक आहे मी येतो माझे तेवढेच की शरीराचा व्यायाम पण होईल म्हणजे ज्या माणसाला त्या पद्धतीने बनवलेले आहे की जर तुम्ही त्या लेवलमध्ये राहतो तुम्ही तुमची लेवल बदलताना असं दुसऱ्या बघून बदलली नाही पाहिजे. माझं एक असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की ती लेवल ज्या लेवलमध्ये ना आपण त्याच लेवलमध्ये राहत आलं पाहिजे तरच तुम्ही खरं दुःख सहन करण्याची क्षमता ठेवू शकता. अन्यथा तुम्ही जर मोठ्यांनी स्वप्न बघितलं तर मग त्याच प्रमाणात दुःख होणार. मग तुमची काही अपेक्षा नसताना सुद्धा जर तुम्ही त्या प्रमाणात स्वप्न बघत गेला तर तुम्हाला त्याच प्रमाणात दुःख होत जाणार. त्याच्यामुळं शक्यतो आपली परिस्थिती, आपलं सराउंडिंग, आपले नातेवाईक, आपले असलेले बॅकग्राऊंड हे सगळ्यांचा अभ्यास करूनच आपण आपल्या स्वप्नाची पूर्तता करायची असते. अन्यथा तुम्हाला दुःखापासून कुणीही वाचू शकत नाही. आणि जर तुम्ही तुमच्याच लेवलमध्ये जर राहून जर तुम्ही तुमचे ते स्वप्न जर तेवढ्याच पद्धतीने ठेवलं तर कदाचित आयुष्यात मी तर म्हणतो मरेपर्यंत तुम्हाला कधीच दुःख होऊ शकत नाही आणि जरी झालं तर त्याचं निवारण तुमच्याच कसे असेल हे मी ठामपणे सांगू शकतो. थँक्यू.